तर मॉन्टी पाटील आपण पाहतोय पुरस्कर्ते क्रिकेटसाठी काय पण म्हणणारे व्यक्तिमत्व. तर यानंतर विनर मॅच होईल ती इन्फॉर्मेशन आम्हाला जरूर मिळते. श्लोक 11 चेंज द गेम वडवली आणि यातून विजयी जो संघ असेल त्यांचा लगेच सामना असेल, कारण काही संघ दूरवरचा प्रवास करून आलेत आणि ही इन्फॉर्मेशन आम्हाला आयोजन कमिटीकडून आले. तर स्वर्गीय सचिन पाटील 11 बोरले आणि वागेश्वर श्रीशा 11 वागेश्वर हरिग्राम हा सामना आपण पाहतो शेवटचा खेळू जो आजच्या रात्रीतील. येस, अंपायर सिग्नल, मॅच ऑन, बिग फाईट, बिग मॅच. दीक्षा राणी अँड अन्विका 11 मुरबी आणि जीवदानी बामणडोंगरी. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज होईल ओमकार नाईक, बामणडोंगरी एक्सप्रेस. पहिला चेंडू मिड ऑफ कडे ओमकार पाटील, विकी पाटीलला पाहतो सलामी आणि इथे थोडा तणाव सुद्धा निर्माण झाला. पहिल्या चेंडूवर भन्नाट वेग. ओमकार म्हटलं तर वेगाचा हा बादशाह ओळखला जातो. व्हरायटी आणि व्हेरिएशनसाठी ओळखला जाणारा ओमकार, ज्यांनी आज तागेत बामणडोंगरीसाठी खूप मोठं योगदान दिलं. आणि पुन्हा एकदा आपण त्याला पाहूया. ओमकार नाईक पूर्वार्ध लाईन पाहिली, शॉट सिलेक्शन, गुड शॉट, डीप बॅकवर्डकडे चेंडू जरूर गेला, रिअली नाईस शॉट लाईक दॅट. मिळतील 4 धावा. ओमकार पाटील या वर्षीच्या फॉर्ममध्ये भरपूर फॉर्ममध्ये, गॅपमध्ये कसं खेळावं, आक्रमण कसं करावं हे ओमकारनं आज दाखवत क्रिकेट विश्वाला दाखवलं. आपल्या स्टायलिश खेळानं सर्वांची मनं जिंकली आणि या वर्षीच्या फॉर्ममध्ये 2 बाईक अगदी त्याला मिळाल्यात. 2 बाईक आणि 2 सायकल्स जे या वर्षीच्या हंगामामध्ये अर्धशतकी खेळी सुद्धा ओमकारच्या नावावर या सीझनमध्ये आपण 4 पाहिल्या. मॅनेजमेंटशी चांबू आपण संपर्क करा. सम्राट माळी, प्रवीण म्हात्रे. चेंडू स्विंग झाला, आतमध्ये आला. आतापर्यंत ओमकारला आपण जरूर पाहतो. पहिला चेंडू डॉट, चौकाराला 3 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान 4 पाहिलं. ओमकार नाईक आतापर्यंत 2 चेंडू डॉट. मी मगाशी म्हटलं का ही लढत बऱ्याच वेळा आपण पाहतो एकमेकांसमोर असतात आणि आता एकमेकांचा खेळ माहिती आहे, मात्र बऱ्याच वेळा या 2 संघांचे सामने अटीतटीचे सुद्धा होताना आपण नेहमी पाहिलं. तेजस म्हात्रे यांना आपण पाहतो किंजल ट्रॉफीचे आयोजक, मास्टर माइंड आहेत. टेनिस क्रिकेट विश्वासाठी त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान राहिलं. आणि समोर आता मुरबी संघाविरुद्ध 2 हात करताना टप्पा पडला. अगदी पंचाने इशारा केला का हा वाईटचा कॉल आहे. नक्कीच संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. अवांतर धावेनं एकूण धावफलक 5 रन्स, अगदी 40-45 आपण धावा सुद्धा या मैदानावर होताना पाहिल्या. 30 धावा डिपेंड होताना पाहिल्या. ओमकार पाटील लॉफ करतो डीप कडे, होणार का झेल. ओ विश्वास होता मी तो झेल घेणारच आणि या वेळेला रेडी होते क्रिश. गुड कॅच, महत्वाचा विकेट. ओमकार पाटील बाद झालाय. आपण पाहतो आतापर्यंत 3 चेंडू डॉट, चौकाराला निराश मनानं तो माघारी परतेल पॅव्हलियनमध्ये, बॅक टू पॅव्हलियन. मात्र धावा पाहिला ओमकार नाईक. आतापर्यंत 4 चेंडू 1 व्हाईट बॉल. टोटल धावा आपण पाहिलं गुणतालिकेवर. बघा हा चेंडू 24ला इव्हेंट. ओमकारनं फुटवर्क वापरलं, कमालीचा फटका होता, ताकद होती फटक्यामध्ये, उंच जरूर होता मात्र तिथे रेडी होते क्रिश. कुठली चुकी झाली नाही. धावा फलकावरती टोटल पाहूया. संघ पोहोचला. बॅटिंग टीम 5 वर विकी पाटील आहे. विकी सुद्धा एक असा फलंदाज आहे कधी काही करू शकतो. दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स मुरबी विरुद्ध जीवदानी बामणडोंगरी यांच्यामध्ये फाईट पाहतोय. प्रेक्षकांच्या पसंतीचा सामना आणि प्रेक्षकांना असे सामने पाहायला नेहमी आवडतं. ओमकार नाईक पुढचा चेंडू, बामणडोंगरीनं टॉस जिंकला आणि पसंती फिल्डिंगला. शुभम ठाकूर आले कार्पेटच्या माध्यमातून, जरूर इथे अडवला चेंडू. बॅकअप चांगले शुभमला तिथे आपण पाहतोय. टफेस्ट मॅच आहे आतापर्यंत. 5 चेंडू धावा 6. दोन्ही संघांमध्ये अशी पॉवर आहे ना, ते कधी फाईट बॅक करू शकतात. आपण बऱ्याच वेळा पाहिले. विकीला अजूनही संधी मिळाली नाही, मात्र तो आता येईल स्ट्रायकर एंडला. डाव्या हाताचा पॉवरफुल फलंदाज, कोणत्याही क्षेत्रामध्ये डेंजर ओपनिंग पेअरमध्ये त्याला ओळखलं जातं.
कधी काय करेल याचा नियम नाही. संघासाठी नेहमी महत्त्वाचं बहुमौलिक योगदान देणारा विकी पाटील खेळतो आणि आता धावा बनवाव्या लागतील. दीक्षा राणी अँड अन्विका 11 मुरबी हा संघ, ज्याचे पुरस्कर्ते संकेत मात्रे, नागाव, मॉन्टी पाटील मुरबी. ऑफ स्टंपवर ठेवला वेग भन्नाटे आणि मी मगाशी म्हटलं एकमेकांचा अभ्यास आहे. कच्चे दुवे पक्के दुवे हे एकमेकाला माहिती. आणि बॉलिंग ॲनालिसिस आपण पाहूया. टॉप ऑर्डरला हलवले ओमकारनं, काही करून दिलं नाही, अगदी अपवाद सोडला एक चौकाराचा. मात्र ओमकारनं फक्त या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या, 1 विकेट. शुभम आलाय, नव्या दमाचा फलंदाज आहे, अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत. नेक्स्ट मॅच काही चेंजेस असतील मॅनेजमेंट आम्हाला जरूर कळवेल, प्रतीक्षा आपण करूया. सर्व अतिथी वर्ग आज 24 लाईव्ह इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय. 2 मोठ्या संघामध्ये होणारा हा महामुकाबला. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. ओमकार नाईकला पाहतोय, जीत खोत व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा तगडा अनुभव, त्यांच्याकडे गुड फिटनेस, फिजिकली फिट सुद्धा. बऱ्याच वेळा गोलंदाजीमध्ये आपण जीतनं सुद्धा कमालीची गोलंदाजी केल्या. मॅजिकल चेंज बॉलर आहे, वेगळ्या धाटणीचे चेंडू फेकणं, गुणवत्ता त्याच्याकडे, लाईन आणि लेंथ चांगली आहे, वेग सातत्य. जीतनं सुद्धा बऱ्याच वेळा बामणडोंगरीचा डाव सांभाळलाय. समोर उभा आहे शुभम, अगोदरच फ्रंटफुटला आले, स्ट्रोक ओळखला. जीत मात्र मास्टर माइंड आहे, त्यांनी चेंडू आणखीन बाहेर ठेवला आणि तिथे फटका बनवण्याची कुठली संधी दिली नाही. सत्यवान काकडे आधी मेन अंपायर, सँडी पालकर केवाळ यांना पाहते. 2 ऑफिशियल अंपायर्स आज भालेराव सरांना आपण पाहतो. जीत खोत 7 बॅटिंग करतो. दीक्षा राणी अँड अन्विका 11 मुरबी. पुन्हा एकदा आक्रमण, पवित्रा फटका स्लॅश केलंय, लॉंग ऑफ करून ऑफ ड्राईव्ह, मात्र फटका पॉवरफुल होता आणि नक्कीच गेलं लॉंग ऑफच्या वरून. दोन्ही फलंदाजांमध्ये विचार विनिमय, चर्चा मसलत होते आपण कशा पद्धतीनं पुढे मोर्चे बांधणी करायचे. बघा जीतवर हा हल्ला चढवला. 24 ला इव्हेंट, दोन्ही संघाचा चाहता वर्ग या लढतीचा आनंद घेतो. सहज ठोकला, मनगटामध्ये ताकद होती, टायमिंग चांगलं होतं. फ्रंटफुटला आले, फुटवर्क वापरलं, नजर स्थिर होती, विश्वास होता हा नक्की षटकार जाईल. हा विश्वास असावा लागतो. पुढचा चेंडू जीत खोत, खोलात टाकलाय, लेग ग्लान्स करतो, डीप कडे फिल्डर रेडी. 1 धाव पूर्ण, 2 धावेसाठी निघालेत. व्हेरी गुड रनिंग. धावा बनवाव्या लागतील. हे दोन्ही संघ असे आहेत ना, धावा कमी असल्या तरी मुरबी फाईट बॅक करेल, धावा जास्त असल्या तरी बामणडोंगरी ते चेस करेल. बऱ्याच वेळा उलट फेर पाहिले. रुचीन आम्हाला माहिती देतो या दोन्ही संघांमध्ये कधी कोण संघ जिंकेल याचा नेम नाही. बऱ्याच वेळा आमने सामने आले. जीत खोत आपण पाहते ओव्हर नंबर 2, 15 धावा. लॉफ करतोय, पॉवरफुल स्ट्रोक ऑन साइडला, मिड विकेटच्या वरून दिला फेकून, तडाखा, शॉट लाईक दॅट आला हा षटकार. आज काही खेळाडू संघामध्ये नाहीये. संकेत आज संघामध्ये नाहीये, माहिती आम्हाला जरूर मिळते. ओपनच्या स्पर्धा खेळत असतो, प्रचंड मागणी असते. मात्र आज मुरबी संघ सुद्धा कमी नाहीये, बामणडोंगरी सुद्धा कमी नाही. कधी कधी 1-2 खेळाडू अनुपस्थितीत असतामध्ये सुद्धा त्यांच्या गैरहजेरीमध्ये सुद्धा चांगलं अंडरस्टँडिंग या दोन्ही संघामध्ये. फलकावर 1 गडी बाद. विकी पाटील, शुभम ठाकूर, जीत खोत समोर ठेवल्या ऑन साइडला. आणखीन एक पॉवरफुल हिटिंग. शुभमची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. गोष्ट थोडी वेगळी असेल. आता शुभम आपण पाहतोय मूड मध्ये आलाय. विकीला अजूनही संधी मिळाली नाही, शुभमला संधीचं सोनं मिळते आणि हेच करावं लागतं. जेव्हा नवीन खेळाडूंना संघामध्ये इन केलं जातं, यंग टॅलेंटला, तेव्हा जर तुम्हाला तुमचं स्थान मजबूत करायचं असेल तर अशा पद्धतीनं तो क्रिकेट दाखवावा लागतो. चेंडू टप्पा पडल्यानंतर जरा उसळी सुद्धा होती. जीत खोचे षटक महागडे ठरलं. अनिश्चिततेचा ओळखला जाणारा खेळ मात्र इथे उत्साह चांगला आहे. आक्रमण करतोय. पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 3 षटकार आले, धावा 27. 5 मध्ये 21 वर पोहोचला शुभम. आज किरण पाटील उल्वे 40+ काय खेळला. आपल्या 70च्या या धावेनं सर्वांची मनं जिंकली. लॉफ करते पुन्हा एकदा, जीतवर केला हल्ला, बोल आणि येतोय हा या षटकातील 4था दणदणीत षटकार.
का बॅटिंग सूर्य, वॉट अ बॅटिंग. शुभमचा सुपर क्लास पाहायला मिळतोय. अगदी आपल्या नावानिशी खेळतो. बॅकफुटला गेले, पंच केलं आणि फाईन लेगकडे प्रचंड ताकद वापरली. 6 धावा जरूर मिळाल्यात. टेन्शन वाढले, तणाव वाढलाय. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करतो जीत. व्यावसायिक गोलंदाज आहे, मात्र आज त्याला धूळ चारली, पाणी पाजलं आणि जरूर आपण पाहतो गोलंदाजावर केलेलं आक्रमण. किती हुशारी आहे, किती चपलता आहे, कल्पकता किती आहे, चतुर किती आहे. फलंदाज आपण कौतुक करूया. शुभम ठाकूरला 6 मध्ये 27, 33 वर पोहोचलाय. बॅटिंग टीम मुरबी पुन्हा एकदा खोलात टाकला. सावध पवित्रा संयमाने हुशारीने खेळतोय. विकी निघाले 2 धावेसाठी. विकी मात्र थांबणार नाही, वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. सत्यवान काकडे यांना पाहतो, मेन अंपायर स्मित हास्य, कारण दोन्ही संघ आपण पाहतो एकमेकांचा खेळ त्यांना माहिती. 2 षटकं संपली आणि एकूण धावा बघा. इथे स्पर्श झाला, जीत नाराज आहे थोडा आणि ते चित्र मैदानावर 35 झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त. 35 धावा, जीत षटक महागडं, कारण या ओव्हरमध्ये धावा आल्या 29, 29. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण धावा पाहिल्या, धावा आल्या होत्या केवळ 6 धावा. त्यानंतर धावा आल्या 29. ओमकार नाईक पुन्हा एकदा तिसरं षटक. 11 वाजून वेळ आपण पाहिले, 37 मिनिटं झाले. चला स्पीडअप आम्हाला हवाय. विकी पाटील धावा 35. लाईन पाहिली, सावध पवित्रा. विकी आता शांत डोक्याने खेळतोय, कुठली आक्रमकता दाखवत नाही. कदाचित शुभम जो आता मैदानावर आगेकूच करतोय त्याला संधी दिली जाईल. चांगल्या पद्धतीनं सावधानता, संयमता, चांगली कसोटी असेल. ओमकार नाईकला कमबॅक करणं महत्त्वाचं आहे, कारण जीतच्या षटकामध्ये गेलेल्या 29 धावा या महागड्या पडल्या बामणडोंगरी संघासाठी. बामणडोंगरी संघ नेहमी प्रथम फलंदाजीला पसंती देतो आणि आता त्यांना धावा बनवाव्या लागतील. थर्ड ओव्हर, धावफलकावरती 36. कमालीची शांतता. 2 बलवान संघामध्ये होणारी फाईट. आक्रमणाचा प्रयत्न ओमकार नाईकने ओळखलं. ऑन साईडला शुभम प्रयत्न वारंवार करतो. ऑन साईड त्याची स्ट्रॉंग आहे आणि तो त्याच्या स्ट्रॉंग झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि ओमकार नाईकला याचा अभ्यास आहे. कित्येक वर्ष क्रिकेटसाठी खेळलात, मग अगदी ज्युनियर क्रिकेट असो, गावासाठी खेळताना फलंदाजांचा देहबोलीचा अभ्यास करून चेंडू डिलिव्हर करणं ही ओमकार नाईकची अनोखी अदा आणि ती पेशकश तो मैदानावर नेहमी करत असतो. ओमकार नाईक आतापर्यंत 2 चेंडू 36 धावा. पुढचा चेंडू समोर ठेवला, ऑफ स्टंपवर. गती चांगली होती, खोलात टाकला, डीप कडे फिल्डर रेडी. विकी थांबणार नाही. विकीकडे अशी ताकद येतो, 2 धावा वेगानं पळून काढतो. 2 धावेनं पुन्हा दबाव तंत्राचा वापर करेल. क्रिकेट खेळाचा तंत्र मंत्र दोन्ही संघाच्या खेळाडूंना माहिती आहे. चाणक्य पद्धतीनं डाव सजवताना एकमेकांचं पवित्रा माहिती आहे. दोन्ही संघ तेवढ्याच दर्जाचे आहेत, मात्र तंत्रशुद्ध फलंदाजी करणारा संघ मैदानावर आपण जरूर पाहतोय. निलेशजी गायकर, राज गायकर, स्वप्नील पाटील यांचे इथे आगमन झाले. तुळशीराम डांगरकर आमचे या स्पर्धेचे. दानशूर दाते यांचं आगमन. मात्र इथे झेल होणार का? विश्वास होता झेल घेणार, मात्र तिथे चूक केली. चिकूला आपण तिथे पाहिलं, चिकूकडून अशा चुका खूप कमी वेळा होतात आणि इथे थोडं तणावाचं वातावरण. शुभमला जीवनदान देणं, विकी मैदानावर खेळतो ही खूप मोठी गोष्ट असेल. चिकूला विश्वास होता, बॉडीला बॅलन्स केलं, संतुलन त्याचं चांगलं होतं, मात्र इथे झाली चूक. आणि आतापर्यंत हा चेंडू पाहिला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओमकार बाद झाला. ओमकार नाईकने त्याला बाद केलं, ओमकार पाटीलला. आणि आता पुढचा चेंडू. लाईन पाहिली, सावध पवित्र आहे. आज विकी कुठली आक्रमकतेसाठी तयारी दाखवत नाहीये. आज त्याची मनस्थिती वेगळी. कदाचित
शुभमकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न, विकी वैयक्तिक खेळतो 3 मध्ये 2, शुभम त्याला 7 देतो 10 मध्ये 32 आणि बॅटिंग टीम दीक्षा राणी अँड अन्विका 11 मुरबी पोहोचला 40 या धावसंख्येवर 4-0. धावसंख्या चांगली आहे, धावसंख्या बनवू शकेल 50, 60, 65, 70 धावा पण सुद्धा होऊ शकतात. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे बलवान आहेत. थर्ड ओव्हर ओमकार नाईक, पायाभरणीला सुरुवात झाल्या. धावसंख्येची गतिमान अवस्था प्राप्त करायचे, धावा बनवायचे, तरतीब बनवायचे. चिकूकडून खूप कमी अपेक्षा असते, तो चांगला क्षेत्ररक्षक आहे. चिकू तकदीर या क्षेत्ररक्षणामध्ये ताकद ओळखली जाते. पंचांचा इशारा, 3 षटकं संपली, धावा 41-41. चेंज द गेम. जो संघ खेळला आज वडवली श्लोक 11 या नावानं, या संघाला विनंती करतो पाणी घेऊन जायचं आणि ड्रिंकची व्यवस्था खेळाडू कक्षामध्ये करण्यात आले. मग काही खेळाडूंना जर पाणी हवं असेल तर तिथे ती व्यवस्था करण्यात आली. ओमकार नाईकनं 2 षटकं फेकली, 12 दिल्या. इकॉनॉमिक पाहिली 6 फक्त. गुड बॉलिंग सरासरी संघासाठी चांगली राहिली. मात्र एका बाजूला जीत खोत जो महागडा ठरला आणि जीत खोतवर ठोकलेला 29 धावा आणि तिथे मुरबी संघ हा 1 पाऊल पुढे गेला. परेशजी पालकर मुरबीचे जावई यांचे इथे आगमन झाले. विलास गायकर आम्हाला 2 स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सर केल्या, ते तुळशीराम डांगरकर यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. सर्व आमचं दानशूर व्यक्तिमत्व असतील ज्यांनी या स्पर्धेला सरळ हाताने आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं, त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो. तुळशीराम डांगरकर एक समाजसेवक आहेत, उद्योजकसुद्धा आहेत, रिअल इस्टेट प्रसिद्ध एजंटसुद्धा आहेत. 3 षटकं संपली, 41 आहेत. भागीदारीचा विचार करूया. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा. 3 बाईक आहेत. बेस्ट बॅट्समनला मिळणार हिरो कंपनीची नामांकित बाईक, बॉलरला मिळणार सिरीज 40+ लॉट्समध्ये आपण 1 स्पोर्ट्स सायकल, 2 कूलर आहेत. बक्षिसांची लई लूट आहे. शेवटची रात्र आपण जरूर पाहणार. दीक्षा राणी आणि अन्विका 11 मुरबी संघ बॅटिंग करतो, 41 वर पोहोचलाय. ओमकार नाईक आज आपण पाहतोय यंगिस्तानचा संघ खेळतोय. दीक्षा राणी आणि अन्विका 11 मुरबी पुरस्कर्ते या संघाचं आपण जरूर पाहिलं, नेहमी ज्यांचं योगदान असतं. चला वळूया मॅचकडे. थोडी गती वाढवा. 11:42 झालेत. अजूनही हा सामना सोडून इम्पॉर्टंट मॅचेस कव्हर करायचे. संकेत मात्रे नागाव आणि मॉन्टी पाटील यांना आपण पाहतो. 2 षटकांचा खेळ बाकी आणि 41 धावा धावफलकावर. 41 खोला टाकलाय, तेजस मात्रे तिथे रेडी होते, मिस्टेक झाली, चेंडू गेलाय डीप कडे. बॅकअप चांगले, धाव घेण्याची तयारी, नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न, धावांची लई लूट. वातावरण गंभीर. दोन्ही संघ बघा थोडा पश्चाताप झाला, मात्र इथे चेंडू अडवला असता तर काही नसतं बिघडलं. मात्र या चेंडूवर धावा आल्या, टोटल 3 धावा आल्या. गुड रनिंग. 2 शिलेदारांची जोडी बघा. करंट रन रेट 13.89. पार्टनरशिपचा विचार करूया, 12:36 मध्ये पोहोचलाय. भागीदारीमध्ये सुद्धा खूप चांगलं योगदान देत असताना 15 मध्ये 39, जिथे पहिला धक्का मिळाला, फॉलोअप विकेट्स पाहिलं, तर त्यानंतर जी भागीदारी बनवली ना ती चांगली भागीदारी. 39 संघासाठी खेळायचं एक आपण पाहतो योगदान देत असताना विकी पाटील 3 मध्ये 2, 12:36 वर. साहजिकच सर्वांच्या नजरा शुभमकडे असतील. तो सेट झालाय, विस्फोटक रूप त्याने धारण केलंय. इंडिव्हिज्युअल षटकार त्याचे सुद्धा पाहिले लांब लचक. शरीरभेदी गोलंदाजी अपील मध्ये उत्साह. क्रिश मात्रे आल्या, कमबॅक करायचं. 1 धावा धावफलकावर. दीक्षा राणी अँड अन्विका 11 मुरबी हा संघ पोहोचलाय. 1 धावफलक. टोटल स्कोर कार्ड 45 रन्स. किरणजी शेळके शिवण्या ट्रान्सपोर्टचे ओनर्स. संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे चेंडू, टोटल बॉल्स आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केले युवा उद्योजक आहेत शिवण्या ट्रान्सपोर्ट्स आणि अनेक संघांना ते पुरस्कृत करतात, त्यांचा आपण धन्यवाद देऊया. नितीनबाई शेळके असतील, रॉकेट तेजस ग्रुप, सह्याद्री धाबा यांच्याकडून 1 स्पोर्ट्स सायकल, 2 कूलर. क्रिश मात्र ड्राईव्ह करतो डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर रेडी आहे, धाव घेण्याची तयारी जरूर होईल. दोन्ही संघांना एकमेकाच्या खूप काही गोष्टी माहिती आहेत आणि आज स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये हे 2 संघ आमने सामने. उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक आगेकूच करताना आपण शुभम ठाकूरला पाहतो. तो आपलं पावित्र्य दाखवते, अभ्यासू फलंदाज आहे.
चांगला त्याचा कॉन्फिडन्स, खेळाचा तंत्रमंत्र अवगत करताना 13 मध्ये 38 वर पोहोचलाय शुभम ठाकूर. संघाची धावसंख्या 47, 47 ऑन बोर्ड. हा चेंडू ताकदीचा वापर, डीप लॉंग ऑफला, फिल्डर तिथे रेडी आहे, सिंगल मिळेल. धाव घेण्याची तयारी जरूर झाली, सिंगल, बॅकअप चांगले. चौथं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल संघ पोहोचला 48. क्रिश म्हात्रे करंट रन रेट पाहिला 13.09. 5 षटकांचा पूर्वार्ध 11:45 झालेत. मध्यरात्रीची वेळ 48 जावा. विकी पाटील, क्रिश म्हात्रे. राऊंड विकेटनं शरीरभेदी गोलंदाजी, पंचांकडे होणार अपील, मात्र निर्णय फेटाळले. शुभमवर साहजिकच सर्वांच्या नजरा. आज अर्धशतक खेळला KP किरण पाटील. काय खेळला 40+ लॉट्स मध्ये. आज त्याचा उच्चांक पाहिला. आज मोहसिन वावंजेचा खेळला, त्यांनी सर्वांची मनं जिंकल्या. मात्र ही फलंदाजी फलंदाजांना गोलंदाजानुकूल असते. चला वेळेला महत्त्व द्या, सातत्याने विनंती करूया. मैदानाचं सौंदर्य आपण इथे पाहिलं, खेळपट्टी चांगली, आउटफील्ड चांगली, रेलिंगच्या आतमध्ये जे काही प्रेक्षक बसले जरूर बसा. मात्र आता जरूर डिसिप्लिन तिथे ठेवा. लॉंग ऑन कडे खेळलाय, कमबॅक क्रिश कडून चांगलाय. जीतचं एक षटक महागडं ठरल्यानंतर बामण डोंगरीनं पुन्हा एकदा आपल्या नावाचा दबदबा दाखवला. आमची गोलंदाजी ही आमची ताकद. आणि आता डिटेल्स बॉलिंग ॲनालिसिस आपण पाहिलं तर आतापर्यंत बॅटिंग टीम पोहोचली. एकूण धावा धावफलकावरती 50, 4 षटकं संपली. ओमकार नाईकनं 2 ओव्हरमध्ये 12 दिल्या. जीतचं 29, जे षटक लांब लचक ठरलं, जिथे शुभमनं केलेलं आपण आक्रमकता जरूर पाहिले. नक्कीच लक्ष विद्या मॅचकडे. एकूण धावा धावफलकावरती 50, 1 गडी बाद. दीक्षा राणी आणि अन्विका इलेवन मुरबी हा संघ इथे जरूर खेळतोय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक रचित पाटील या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं सहर्ष स्वागत, शुभेच्छा सुद्धा दिल्यात. एकूण धावफलक आपण पाहतो 50. लास्ट ओव्हर आपण पाहूया. तर किशोर हांडे मुरबी संघाचे समर्थक आहेत. आणि जर शुभमनं 50 लगवली तर त्याला कॅश प्राइज रोकडा 5,000 ऑनलाईन जीपे केलं जाईल. सॉरी माफ करा, जीपे केलं जाईल. 15:40 वर पोहोचलाय. लास्ट ओव्हर समोर शुभम. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न आणि फटका फसला. आनंद देणारा क्षण आपण पाहतो. इथे झेल टिपलाय रोहितनं. कल्पेश ठाकूर KTचं षटक, शेवटचं स्लॉग ओव्हर. आणि शुभम निराश मनानं. मात्र शुभमची खेळी आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर, आकर्षक, दिमागदार खेळ पाहिला. 16 मध्ये 40. कल्पेश ठाकूर KTला पाहतोय. आतापर्यंत एकूण योगदान 16 मध्ये खेळलाय 40. नवीन फलंदाज सरकेल. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. लक्ष विद्या मॅचकडे. चला हरिग्रामचे संघनायक चेंजेस केलेत आम्ही. आणि आमच्या आयोजक कमिटीला खूप जणांना मॅनेज करावं लागतं आणि सातत्याने त्यामध्ये आम्ही तत्पर राहिलो. कुणाच्यावर अन्याय होणार नाही, फक्त तुम्ही डिसिप्लिन मेंटेन करा. आणि तर बोर्ले संघाला सकाळी लवकर एक ठिकाणी रिपोर्टिंग आहे त्यांची 8:30ला, म्हणून आम्ही काही चेंजेस केले. ॲडव्होकेट अरुण शेठ पाटील, धनंजय शेठ पाटील आणि त्यांचा मित्र परिवार तिथे आला. मी त्यांना विनंती करेन आपण या. 5 चेंडूचा खेळ संपला आणि धावफलकावरती 50 आहेत. 5 आतापर्यंत 5 मध्ये 3 वर खेळतो विकी. धाव घेण्याची तयारी जरूर पाहूया. इथे 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन इथे होणार. विकी पुन्हा दबाव निर्माण झालाय. गोलंदाज आपण जरूर पाहूया. समोर ठेवला आणि इथे बघा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रयत्न जरूर होताना. शुभमनं चांगला खेळ केला. जीतच्या षटकामध्ये केलेली पॉवरफुल हिटिंग. बंटी ठाकूर आले. धावा धावफलकावरती 50. तर टॉससाठी या लगेच श्रीशा 11 वागेश्वर हरिग्राम आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल. मी विनंती करेन स्वर्गीय सचिन पाटील 11 बोरले. टॉस होईल.
इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. जरूर मी सूचना देतो, काही चेंजेस आम्ही केलेत. तर आदेश गोंडे यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. विजयदादा ठाकूर यांची साडो परिवार आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी. करंट रन रेट 11.54. कल्पेश केटी फ्रंटफुटला ठेवले. स्विंग चेंडूला होता वेग कल्पेशकडे. चेंडू फिरवण्याची कला आहे. 2 धावा वेगानं पलटवार होईल आणि यस 2 धावा. इथे पूर्ण होत असताना बघा किती शांत खेळ सुरू झाला. ज्यानंतर आपण पाहतो ओमकार बाद झाला. शुभमनं डाव सांभाळला. एकमेकांचा खेळ माहिती. कल्पेश 52 52 झाले. 3 गडी बाद. बंटी खेळतोय. सर्वेश प्रेक्षक वर्ग स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक. यस लॉंग ऑफ कडे चेंडू जरूर खेळला. फिल्डर रेडी पकडला. झेल दबाव वाढलाय आणि झेल टिपलाय. आर्यन नाईकनं पुन्हा मुरबीवर वाढलाय दबाव. आज संघाचा प्रमुख गोलंदाज संकेत नाही. आज बामणडोंगरी टीम ऑल टीम प्रेझेंट आहेत. पेंदरच्या काही त्यांचा सुद्धा शॉर्टफॉल आहे. आज बामणडोंगरीमध्ये आदित्य नाही आहे. पेंदर नाईट स्पर्धेमध्ये या 2 संघांना आमने सामने पाहिले होते अगदी काही दिवसापूर्वी. तिथे बामणडोंगरीनं मुरबी संघाला पराभूत सुद्धा केलं होतं, ते सुद्धा पाहिलं. बऱ्याच वेळा प्रत्येक आठवड्यामध्ये हे संघ खेळत असतात. प्रामुख्याने त्यांना ग्रुप ए मध्ये खेळावं लागतं. आता चेंडू शिल्लक असतील. 2 धावा. 52 बंटी आल्या. समीर आल्या. 2 चेंडूमध्ये जर चांगल्या धावा झाल्या तर नक्कीच धावगती पुढे सरकेल. आक्रमण करतो ऑन साइडला कल्पेश केटीच्या या भेदक गोलंदाजी समोर काही करून देत ना आतापर्यंत. कल्पेश केटीची गोलंदाजी पाहिली. बॉलिंग डिटेल्स या ओव्हरमध्ये आपण डिटेल पाहिली तर कल्पेशनं खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलं. 3 धक्के दिले. विकेट 2 धावा. दबाव निर्माण करत असताना 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5वं षटक आहे. 53 धावा. 4 विकेट. बंटी ठाकूर आणि साथ देत असताना समीरला पाहते. बंटी स्ट्रायकरला टप्पा पडला. चेंडू ऑन स्विंग झाला. ओव्हर कंप्लीट. पूर्वार्धाचा खेळ होईल समाप्त आणि धावा फलकावरती टोटल पाहूया 53. 4 गडी बाद. 53 रन्स ऑन बोर्ड. 54 करायचे दुसऱ्या अंकामध्ये बॅटिंग टीमला. 11-52 टॉस करूया. मी सन्मान्य पाहुण्याने विनंती करेन. तर टॉस आपण करूया. करावं लागेल. तर मंगेश जॉईन झालेत आमच्या समेत. आदेश गोंडे साहेबांचा इथे आम्ही सन्मान करतोय. विजयदादा ठाकूर यांची साडो आहेत आणि रोहित उल्वेकर या दोन्ही व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान होणार आहे. मॉन्टी पाटील यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय. मुरबी संघाचे पॅकर्स आहेत. आज आपण त्यांची उपस्थिती पाहिली. तर पुढचा सामना होईल हरिग्राम आणि बोरले. ती सुद्धा लढत पाहण्यासारखी असेल. सर्व आमची क्रिकेट मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. तर क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ले मान्यवरांचा इथे सन्मान होते. वर्ष 9 रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आपण जरूर आनंद घेतो. टॉस झालेला आहे आणि हरिग्रामनं टॉस जिंकलाय. सामना 4 षटकांचा असेल. चांबो अँड टीम रेडी आहे. एका बाजूला सोपान म्हात्रे. युद्ध असेल चांबो विरुद्ध सोपान म्हात्रे. आपण पाहतो युद्ध असेल दर्शन विरुद्ध सोपान म्हात्रे. युद्ध असेल सोपान म्हात्रे विरुद्ध चांबो. लढत चांगली रंगेल. 24 ला इव्हेंट. चला मॅच ऑन करा. मॅच ऑन करा. विनिंग टार्गेटकडे लक्ष वेधूया. दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर वळणार आहोत. चंद्रकांत पालकर आम्हाला स्कोरिंगची साथ देत असताना 30 मध्ये 54 करायचे. 30 मध्ये 54 आघाडीची जोडी सरकले. सर्व क्रिकेट रसिकांचं अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये आपण सहभागी राहिलात. आज विजयजी ठाकूर आणि दोस्ती स्पोर्ट्स मॉन्टी पाटील यांचा आपण सन्मान करतो. तर मॉन्टी पाटील नक्कीच उपस्थित राहतील.
चला 54 करायचे ऐकूया आपण मंगेशानं दुसऱ्या अंकासाठी 30 मध्ये 54. नेक्स्ट मॅच हरिग्रामनं टॉस जिंकला, त्यांचा डिसिजन अजूनही आला नाही. जर फिल्डिंग असेल तर आपण पॅव्हलियनकडे रेडी राहा. तसा हा सामना संपेल लगेच पुढचा सामना सुरू होईल. आणि उद्याचा लॉट्स आम्ही काही वेळानंतर शो करतो लाईव्हला आणि त्याची इन्फॉर्मेशन देतो. आज 4 वाजता सुद्धा चेंडू पडला, डे नाईट फॉर्मॅट स्पर्धा, आणि 4 वाजता इथे पहिला चेंडू पडतो. 40+ 3 मॅच आम्ही 7 पर्यंत 3 मॅचेस कव्हर करतो आणि त्यानंतर ग्रामीणचा फ्रेश लॉट्स या स्पर्धेच्या माध्यमातून कव्हर करतो. 3 बाईक 40+. बघा आपण टॉस बॉक्समध्ये पाहिलं तर आपण पाहतो कमी स्पर्धेमध्ये जे आपल्याला नाविन्य पाहायला मिळतं ते विजय शेठ ठाकूर यांची नवीन संकल्पना क्रिस्टल ट्रॉफी, लक्ष वेधून घेणारी ही आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात ज्या आमच्या टॉस बॉक्समध्ये. नक्कीच 3 बाईक या स्पर्धेचं आपण आणखीन एक नाविन्य ऐकूया मंगेशांना. मॅच थोडी स्पीडअप असावी आणि टीम मीटिंगची परवानगी नाही आहे. धन्यवाद. नक्कीच आपण पाहूया सर्व प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेत असताना. असतील आज सामन्याचा आनंद घेत असताना निलेश गायकर, राज गायकर, स्वप्नील पाटील, तुळशीराम डांगरकर आमचे पुरस्कर्ते आणि संकेत म्हात्रे नागाव हे मुरबीचे पुरस्कर्ते आणि मॉन्टी पाटील. तर सचिन पाटील, अजय पाटील आणि हरिचंद्र पाटील यांचं सहर्ष स्वागत. मिथुन पाटील, कमलाकर शेठ पाटील आणि नरेश शेठ पाटील, मंगेश पाटील आणि केशव शेठ यांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. चला मॅच ऑन होईल, स्पीडअप करा, ऐकूया मंगेशांना. धन्यवाद. तर थँक्यू सो मच सागर सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. मॅच ऑन. पहिलाच बॉल निर्धाव फेकला, गोलंदाज पहिला ट्रम्प कार्ड पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदेश गोंदले आणि त्याला साथ देत असताना तकदीर पाटील. सलामीची जोडी लक्ष पाहिलं तर 54 धावांचा प्रवास 30 बॉलमध्ये करायचा. सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अरविंद दादा ठाकूर 11 जीवदानी बामणडोंगरी टीमला प्रहार केला. फटका चांगला, बॅटच्या प्रॉपर रडारमध्ये ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केला. फलंदाज संदेश गोंदलीनं चिते हा पहिला षटकार. 6 धावा बॅटिंग करत असताना जीवदानी बामणडोंगरी टीमला लक्ष. 54 धावांचा प्रवास. पहिला बॉल तुम्ही निर्धाव पाहिला, सेकंड बॉलवरती प्रहार केला. पहिला P1चं षटक. गोलंदाज विघ्नेश पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहता. 30 बॉल 54 धावांचं लक्ष पार करायचं आणि चांगली सुरुवात करण्यासाठी ही सलामीची जोडी संदेश गोंदले आणि फलंदाज तकदीर पाटील मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, गोलंदाज तयार विघ्नेश पाटील. फुल टॉस बॉल इनसाइड आउट. कबरच्या वरनं डीपला चेंडू निघून चाललाय. षटकारानंतर येतोय हा चौकार. फलंदाज संदेश गोंदलीच्या बॅटमधून आक्रमक रूप धारण केला. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण करत असताना मॅचमध्ये, कारण की P1 षटक या सर्कलच्या बाहेर अवघे 2 क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न संदेश गोंदली करता. ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहिला आणि संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. विघ्नेश पाटील पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा संदेश गोंदली. हलक्यातनं फ्लेक केला, दिशा दिली, एक्स्ट्रा कव्हरला खेळला. कॅप भरपूर मोठी आहे, चेंडू फरार होईल. सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार फलंदाज संदेश गोंदलीच्या बॅटमधून कमालीचे बॅटिंग करता. 54 धावांचं लक्ष पार करायचं आणि तो लक्ष पार करत असताना चांगली सुरुवात करून देतोय तो मात्र अरविंद दादा ठाकूर 11 जीवदानी बामणडोंगरी टीमला.
सलग 2 चौकाराला तर संघाची धावसंख्या पाहिली 14 धावा. भरपूर चांगलं स्टार्ट मिळतं बॅटिंग करत असताना अरविंददादा ठाकूर जीवदानी बामण डोंगरी टीमला. समोर इन ॲक्शन फलंदाज पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक संदेश गोंधली हा फलंदाज तुम्ही पाहता. पुढचा बॉल लो फुलटास ऑन साईडला खेळला डीप मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील सिंगलला प्राधान्य दिलं. एका दाबेनं स्ट्राईक ही रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज तकदीर पाटील एका दावेनं धावफलक देखील हल्लाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 15 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेवनच्या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करत असताना फलंदाज संदेश गोंधले आणि तकदीर पाटील ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. फिल्डिंगची व्यरचना थोडासा चेंज करण्याचा प्रयत्न ओमकार पाटील करता कारण की महत्त्वाचं आहे कारण की विकेट मैदानाच्या आतमध्ये घ्याव्या लागतील आणि त्याच्यासाठी फिल्डिंगची व्यरचना चेंज करण्याचा प्रयत्न सध्या मोरबी संघ करता. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार विघ्नेश पाटील शेवटचा अंतिम हा बॉल स्लोवर बॉल चेंज द स्पेस गतीमध्ये परिवर्तन केला. अंतिम बॉल थोडासा स्लोवर गतीचा डिलिव्हर केला जिथे फलंदाज वेगानं बॅट फिरण्याचा प्रयत्न तकदीर पाटीलचं पाट आणि चेंडूचं संपर्क झाल्याने अंतिम बॉल डॉट आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात चांगली मिळाली. बॅटिंग करत असताना अरविंददादा ठाकूर 11 जीवदानी बामण डोंगरी टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धाबा लक्ष्य 54 धाब्यांचा प्रवास मॅचमध्ये करायचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. सुरुवात चांगली मिळाली. विघ्नेश पाटीलच्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धाबा आल्यात. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती शुभम ठाकूर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. 54 धाब्यांचा प्रवास सुखरूप करायचा आणि त्याच्यासाठी चांगला स्टार्ट मिळाला. फलंदाज संदेश गोंधलीच्या बॅटमधून आपण 1 षटकार 2 चौकार वैयक्तिक दमदार योगदान चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हर मॅचमध्ये जर बॅकअप कमबॅक हवाय मोरबी टीमला तर तुम्हाला विकेटसाठी झालं विकेटसाठी कट रचावा लागेल आणि तो कारनामा केला तर हा सामना जिंकू शकतो तो मात्र मोरबी संघ. सेकंड षटक गोलंदाज शुभम ठाकूर ज्याच्यावरती विश्वास ठेवला मोरबी टीमला आणि त्या विश्वासावरती ठाम अशी गोलंदाजी मॅचमध्ये करावी लागेल. समोर तेवढा धाकडी खेळाडू फलंदाज संदेश गोंधीला पाहता. इन ॲक्शनमध्ये ऑन फायर करत असताना सध्या संदेश गोंधी मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली. फाईन मधून चेंडू डीपला निघून चाललाय. तिसरा चौकार फलंदाज संदेशच्या बॅटमधून येतोय. धावसंख्येला वेग दिला. वाऱ्याच्या वेगानं प्रवास मॅचमध्ये करतोय अरविंददादा ठाकूर 11 जीवदानी बामण डोंगरी. 4 ने संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ 19 आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्वागत केलं गोलंदाज शुभम ठाकूरचं 4 धावेनं. सेकंड बॉल पुन्हा फुलटॉस ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत सासपारला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं मात्र तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती धावा कंप्लीट केला. तब्बल आपण पाहिला 2च्या मदतीनं संघ पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या पाहिली संघ 21 या शुभ अंकावरती बॅटिंग करत असताना अरविंददादा ठाकूर 11 जीवदानी बामण डोंगरी. सलामीची जोडी आणि त्या जोडीला तोडावं लागेल मोरबी टीमला. जर विकेट आली नाही तर मॅचमध्ये पकड निर्माण करेल. प्रहार केला फटका स्लॉटमध्ये फेकून दिला प्लॉटमध्ये. फलंदाज संदेश गोंधीनं हा दुसरा षटकार येईल. फलंदाज संदेशच्या बॅटमधून धावेला वेग दिला जाता. 61 पाय ठेवत असताना दमदार सुरुवात ओपनिंग ब्लास्ट काय असताना याचं प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये संदेश गोंधली देतो ज्याच्या बॅटमधून 3 चौकार 2 षटकार आणि संघाची धावसंख्या पाहिली 27 धावा फलकावरती. यात पुढचा बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. हो इथे कॅच महत्वाची होती आणि अशा रीतीनं कॅच ड्रॉप झाली. जीवनदान दिलं संदेश गोंधलीला आणि आलिया सिंगल बॅटिंग करत असताना बामण डोंगरी टीमसाठी एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती तकदीर पाटील ज्यांना अद्याप एक अकाउंट ओपन केलं नाही. एका हातानं धाबाच बनवल्यात. बॅटिंग करत असताना फलंदाज संदेश गोंधीला संघ तब्बल 28 आकड्यावरती जाऊन पोहोचला. लक्ष्य 54 धावांचा आणि तो लक्ष मनामध्ये ठेवून खरं तर फाईट करतो. तो मात्र बॅटिंग करत असताना अरविंददादा ठाकूर 11 जीवदानी बामण डोंगरी. थोडासा वेटानं क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये.
पकडला झेल प्रतापनं जिथे हा धक्का लागला पहिला बॅटिंग करत असताना अरविंद दादा ठाकूर 11 चिबद आणि बामण डोंगरे टीमला फलंदाज तकदीर पाटील मैदानातून बाहेर. अकाउंट ओपन करता फलंदाज मैदानातून बाहेर गेला. फलंदाज तकदीर पाटील. हा पहिला धक्का चिबद आणि बामण डोंगरी टीमला लागला. यश मिळाला गोलंदाज शुभम ठाकूरला. विकेटची गरज होती मॅचमध्ये. तुम्हाला कमबॅक करायचा, मॅचमध्ये पलटवार करायचं तर तुम्हाला विकेट महत्वाचे होते. अखेरकार ती विकेट घेतली गोलंदाज शुभम ठाकूरनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकासाठी इन झाला फलंदाज आर्यन नाईक. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 28 आकड्यावरती 54 धावांचं लक्ष्य. सेकंड पॉवर प्लेचं षटक फेकत असताना शुभम ठाकूर हा गोलंदाज. पहिल्या बॉलवरती आपण चौकार पाहिला, सेकंड बॉलवरती 2 धाबा, तिसऱ्या बॉलवरती षटकात, चौथ्या बॉलवरती आपण पाहिलं सिंगल आली आणि त्याच्यानंतर विकेटचा पहिला धक्का बामण डोंगरी टीमला. शेवटचा अंतिम बॉल समोर फलंदाज आर्यन नाईक, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट. चेंडू हवेमध्ये. पुन्हा विकेटची संधी. सलगचा हा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना अरविंद दादा ठाकूर 11 चिवद आणि बामण डोंगरे टीमला मॅच मध्ये सध्या पलटवार शिरकाव करत असताना मोरबी 11 मोरबी संघ षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ 28 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 14च्या सरासरीनं धावा जमा केल्या. चिवद आणि बामण डोंगरी टीमना 54 धावांचं लक्ष्य पार करायचा. येणारे बॉल शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये करायचे आमचे स्कोरर सांगतील. येणारे 18 बॉल आणि 26 धावांची गरज मॅच मध्ये नक्कीच चिवद आणि बामण डोंगरी टीमला. तर येणारे 18 बॉल आणि 26 धावांची गरज 5 मध्ये बामण डोंगरी टीमला. मागे 2 बॉल 2 विकेट थोडंसं मॅच मध्ये कमबॅक केलंय तुम्हाला मोरबी टीमला. चांगली गोलंदाजी केली. गोलंदाज शुभम ठाकूरनं जरूर एक षटकार एक चौकार त्या षटकामध्ये पाहिलं. मात्र मागे 2 षटकामध्ये जे आलेले विकेट मॅच मध्ये वापसी करून दिलं तर मात्र मोरबी टीमला. 18 बॉल 26 धावांची गरज. 18 बॉल 26. समोर फलंदाज संदेश गोंधली. इनसाइड आउट खेळला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. दुसऱ्या धावेसाठी थोडासा प्रयत्न होता, नकारला. फलंदाज शुभम पाटीलला 1 धावाली. 1 धाब्यानं संघ पुढे सरसावत असताना संघ 29 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. तिसरा षटक, तिसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला मोरबी टीमला. गोलंदाज सर्वेश ठाकूर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर शुभम पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार. हलक्या त्याला पोस्ट करण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. यस लेग स्टंपला मिस करत होता. पंचांचा इशारा आला की 80चा वाईट. अवांतर धाव ही जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला. तब्बल फलकावरती धाबा पाहिला तर 30 धाबा. येणारे बॉल शिल्लक 17 आणि 17 मध्ये 24 धावांची गरज. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. अतिरिक्त धावा मॅच मध्ये कर्दनकार राहतील मोरबी टीमसाठी. जर या धावा तुम्हाला वाचवायच्या तर तुम्हाला अतिरिक्त धावा वाचवाव्या लागतील. तेव्हाच तुम्हाला 17 मध्ये 24 धावा डिफरन्स करू शकता. समीकरण बदलला. येणारे बॉल शिल्लक आता 17 बॉल आणि धावांची गरज आहे 23. 17 बॉल 23 समीकरण. समोर संदेश शुभम पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. फिल्डिंगची रचना चेंज करण्याचा प्रयत्न. मागील 2 बॉल 2 विकेट. 5 मध्ये थोडासा रोमांच पाहायला मिळतं.
फ्लिक केला, फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत बाकवास कव्हर लेग मध्ये, जिथे पकडल्या झेल धक्का लागले. तिसरा बॅटिंग करत असताना नक्कीच अरविंद दादा ठाकूर 11 चिबद आणि बामण डोंगरी टीमला फलंदाज मैदानातून बाहेर शुभम पाटील. शुभम पाटील हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. तिसरा धक्का लागला. मॅच मध्ये शिरकाव करत असताना खरं तर मोरबी संघर्ष चांगला करता. 54 धावा डिप्रेस करायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 13, 12 मध्ये तब्बल 28 खर्च केला आणि त्याच्यानंतर चांगलं फलटवार केलं मॅच मध्ये मोरबी टीमनं. समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 16 आणि 16 मध्ये करायच्यात 23 धावा. 16 बॉल 23चं समीकरण हलवापणे मॅच मध्ये वापसी करत असताना मोरबी संघ आत्मविश्वासानं गोलंदाजी करता. तिसरा ट्रम्प कार्ड सर्वेश ठाकूर ज्याचा वापर केला. 2 बॉल थोडासा लाईन मधून भटकला, मात्र त्याच लेंथ लाईन वरती गोलंदाजी ठेवली. अखेरकार विकेट त्याने आपल्या अकाउंट मध्ये ऍड केले आणि तिसरा धक्का बामण डोंगरी टीमला. नवीन फलंदाज रोहित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समीकरण 16 मध्ये 23 धाब्यांची गरज आहे, त्याच्यामुळे आता थोडासा संघर्ष मोठा होत चाललाय. लेटकट खेळला क्षेत्ररक्षक आहेत. उत्सवातील फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एकेरी दाबेला प्राधान्य दिलं जातं. चांगली गोलंदाजी करतो मॅच मध्ये गोलंदाज सर्वेश ठाकूर. एका दाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 32 या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक असतील 15 आणि 15 बॉलमध्ये करायच्या 22 धावा. 15 बॉल 22 डॉट चेंडू हा कारनामा करावा लागेल मॅच मध्ये. मोरबी टीमला वारंवार विकेट घ्यावे लागतील, तेव्हाच मॅच मध्ये पकड निर्माण करेल आणि प्रत्येक बॉलवरती धाव हवी. बॅटिंग करत असताना नक्कीच बामण डोंगरी टीमला कशा रीतीने खेळ राहील. येणारे बॉल शिल्लक 15-22 धावांची गरज. समोर फलंदाज इन ऍक्शन मध्ये संदेश गोंधळी. आज द ओपनर राऊंड अपील झाली. इनफॅक्ट लाईन याची पाहनृत्य अनोखी अदाना सँडी फाल्के सर यांची ओळख आहे. यस लेग पास मध्ये सिंगल. एका दाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला तब्बल 33 या आकड्यावरती. समीकरण बदललाय. बॉल शिल्लक आता 14 आणि 21 धावांची गरज आहे. सिंगल डबलला थोडंसं प्राधान्य. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. तेवढीच चांगली गोलंदाजी सर्वेश ठाकूर. तिसरा ट्रम्प कार्ड, 2 अतिरिक्त धावा आणि त्याच्यानंतर चांगल्या लेंथ लाईन वरती गोलंदाजी. अचूक टप्पावरती नियंत्रित अशी गोलंदाजी आपण सर्वेश ठाकूरजी या मॅच मध्ये पाहतोय. समोर रोहित म्हात्रे हा फलंदाज 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. समरीन डिलिव्हरी. फलंदाजाला अगदी शांत ठेवला. जर या लेंथ लाईन वरती गोलंदाजी केली ना तर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करेल मोरबी संघ अगेन्स्ट केणाऱ्या अरविंद दादा ठाकूर 11 चिबद आणि बामण डोंगरी टीमवरती. डॉट चेंडू आलाय. समीकरण बदललाय. येणारे बॉल शिल्लक येतात 13 आणि 13 मध्ये गरज 21 धावांची. 13 बॉल 21. समोर रोहित म्हात्रे. तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना सर्वेश ठाकूर. अंतिम बॉल लाईन पाहावी लागेल. सँडी फाल्के सरांचा इशारा की 80चा वाईट अवांतर धावा हे कर्दनकार राहतील मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना मोरबी टीमसाठी. कारण की अवांतर धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. जर तुम्हाला या धावा डिप्रेस करायच्यात ना तर तुम्हाला एक्स्ट्रा धावा वाचवाव्या लागतील. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. समीकरण 13-20. प्रहार केला. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत. ओ इथे मात्र चुकी केली आहे. तिथे 6 धाबा. अंतिम बॉल वरती आलाय षटकार. एफर्ट चांगलं नव्हतं, त्याच्या कारणास्तव या 6 धाबा मिळतात. ब्लड फॅक्टर मिळतं बॅटिंग करत असताना. जीवद आणि बामण डोंगरी टीमसाठी अंतिम बॉल वरती आलेला षटकार मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल. मोरबी टीमला 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 54चं लक्ष्य होतं. येणारे 12 बॉल आणि गरज मॅच मध्ये 14 धाब्यांची. बॅटिंग करत असताना अरविंद दादा ठाकूर 11 जीवद आणि बामण डोंगरी टीमला. येणारे 12 बॉल आणि गरज आता मॅच मध्ये 14 धाब्यांची. मागील बॉलवरती षटकार भरपूर काही सांगून गेला मोरबी टीमला, कारण की
त्या षटकारांना या मॅच मध्ये पकड मजबूत केली. बॅटिंग करत असताना जीवदानी बामण डोंगरी टीमनं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विघ्नेश पाटील सेकंड स्पेल घेऊन आला. पहिला षटक फेकला, ज्या षटकामध्ये 15 आला आणि पुन्हा एकदा संघ नायकांना विश्वास त्याच्यावरती ठेवला आणि त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या 12 मध्ये जर 14 धावा वाचवायच्या तर हा षटक विघ्नेश पाटीलला निर्णायक फेकावा लागेल. वारंवार डॉट चेंडू, वारंवार विकेट या ओव्हरमध्ये अशा रीतीनं कारनामा जर केला तर मॅचमध्ये शेवट षटकामध्ये बनून राहील. तर मात्र गोलंदाजी करत असताना मोरबी संघ 12 बॉल 14. विघ्नेश पाटील समोर फलंदाज पहिला संदेश गोंधली ॲज अ ओपनर इनसाइड आउट. कॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, कॅप भरपूर मोठी आहे. चेंडू निघून चालला, एक्स्ट्रा कव्हरला, चिते मिळती 4 टोकला. संदेश गोंधलीने हा चौकार 4 धावेनं आता संघ देखील पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना डबल 44 आकड्यावरती बॅटिंग करत असताना अरविंद दादा ठाकूर 11 जीवदानी बामण डोंगरी. समीकरण बदललाय. येणारे 11 बॉल आणि गरज 10 धावांची. 11 बॉल 10चं समीकरण संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये. मोरबी टीमला जर 11 मध्ये तुम्हाला 10 धावा वाचवायच्या तर समोर तेवढा धाकड खेळाडू आज ओपनर फलंदाज संदेश गोंधली. फुल टॉस बॉल फक्त फ्लिक केला. क्षेत्ररक्षक टिप एक्स्ट्रा बॅकवर्स कव्हरलेला, तिथे मात्र पकडला झेल. संपला फलंदाज संदेश गोंधलीचा खेळ. धक्का लागलाय बॅटिंग करत असताना चौथा तो मात्र अरविंद दादा ठाकूर जीवदानी बामण डोंगरी टीमला. येणारे 10 बॉल 10 धावांची गरज. विकेट आली. फलंदाज संदेश गोंधलीला चांगला खेळ साकारला. सलामीसाठी आला था, मात्र तेवढीच चांगली फलंदाजी आपण संदेश गोंधलीची पाहिली. जिथे आपण पाहिलं तर तकदीर पाटील 0 वरती आउट झाला, आर्यन 0 वरती आउट झाला, त्याच्यानंतर शुभम पाटील देखील 0 वरती आउट झाला. प्रेशर टाकलं होतं नक्कीच मोरबी टीमनं आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी एक चांगला खेळ संदेश गोंधलीला साकारला आणि टीमला चांगली सुरुवात करून दिली. आता समीकरण येणारे 10 बॉल 10 धावांची गरज. दहा बॉल 10. नवीन फलंदाज कल्पेश ठाकूर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मागील बॉलवरती विकेट थोडंसं आशाचे किरण विजयासाठी निर्माण करत असताना गोलंदाज विघ्नेश पाटील सेकंड स्पेल फेकता. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती लगेच पलटवार जिथे विकेट घेतल्या आणि चौथा धक्का संदेश गोंधलीची विकेट महत्वाची होती गोलंदाजी करत असताना मोरबी टीमसाठी. 10 बॉल 10 हा समीकरण समोर कल्पेश ठाकूर. लो फुल टॉस बॉल दिशा दिली. बॅकवर्स कव्हरल्या टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकारला. सिंगलला प्राधान्य 5 जरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकतं जीवदानी बामण डोंगरी. मात्र कशा रीतीनं खेळ केला जाईल हा मोठा प्रश्न. समीकरण बदललाय. येणारे 9 बॉल आणि 9 धावांची गरज. 9 बॉल 9चं समीकरण. स्ट्राईक वरती फलंदाज रोहित म्हात्रे ज्यांना वैयक्तिक 7 धावांचे योगदान दिला तो फलंदाज इन ॲक्शन मध्ये. त्याच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका देखील पाहिला आणि तोच रोहित म्हात्रे सध्या इन ॲक्शन मध्ये. गोलंदाज तयार विघ्नेश पाटील. इनसाइड आउट ऑफ साईडला खेळलाय चेंडू लॉक केलाय. 6 धावांसाठी ठोकला फलंदाज रोहित म्हात्रेनं हा दुसरा षटकार. 6ने संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला. फलकावरती धावा पाहिल्या तर संघ 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता मॅच मध्ये बॉल शिल्लक 8 आणि 8 मध्ये करायच्या 3 धावा. बॅटिंग करत असताना नक्कीच अरविंद दादा ठाकूर जीवदानी बामण डोंगरी टीमला. येणारे 8 बॉल 3 धावा समीकरण बामण डोंगरी टीम समोर. चेंड स्पेस करण्याचा प्रयत्न. यस लाईन खराब आहे. पंचांना दंडित घोषित केला. इट इज द वाईट. अवंतर धाव जोडली जाईल. अवंतर धावेनं धाव फलक पुढे सरकला. फलकावरती धावा 52. आता 8 बॉल 2 धाब्यांची गरज. त्याच्यानंतर आमचे मामाश्री मनोज शेट्टी मस्कर कोपरोली या स्पर्धेला लाईव्ह मध्ये एन्जॉय करतात. तुमचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून.
प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. इष्टशा पम्बलिंग लॉंग लेगला निघून चालला चेंडू क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. मॅच मध्ये पूर्णपणे फकट निर्माण केली. 22 मध्ये सिंगल मिळेल. आता 7 बॉल 1 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या उभा आहे. बॅटिंग करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अरविंद दादा ठाकूर 11 जीवत आणि बामण डोंगरी 7 मध्ये 1 धावेची गरज. 5 थोडीशी एकतर्फी पाहायला मिळतं. समोर फलंदाज पाहिलं तर कल्पेश ठाकूर हा फलंदाज ऑन स्ट्राईक. लेट कट चेंडू थर्ड मॅनला सामना जिंकला. अभिनंदन टीम अरविंद दादा ठाकूर 11 जीवत आणि बामण डोंगरी. हार्ड लक मुरबी टीम. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. भरपूर चांगली मॅच आपण पाहिली. तेवढीच चांगली मॅच तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळेल. एका साईडला बोरले आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करे हरिग्राम अशी तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो यस नो डाऊट संदेश गोंदी ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. 13 बॉल 2 षटकात 4 चौकार आपण संदेश गोंदीच्या बॅटमधून पाहिला. वैयक्तिक 33 धावांचा दमदार योगदान दिला. पहा वैभव सर आपण विचार केला तर जिथे संघ थोडासा अडचणी खाली होता 3 विकेट अख्खा न खोलता मैदानातून बाहेर गेला होता. दबाव